टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। कोकणामध्ये सध्या भात लावणीच्या स्पर्धा ज्या आहेत त्या रंगलेल्या पाहायला मिळत आहेत। आपण सध्या संगमेश्वर तालुक्यातल्या कासे गावामध्ये आहोत आणि बघू शकता की या ठिकाणी अत्यंत देखण्या पद्धतीच्या अशा या स्पर्धा ज्या आहेत नांगरणीच्या स्पर्धा या ठिकाणी रंगलेल्या पाहायला मिळत आहेत। 150 मीटरचं हे अंतर आहे आणि हे अंतर कापून या ठिकाणी बैलजोड्या जे आहेत तर थेट या चिखलातून या ठिकाणी पळवल्या जातात। अत्यंत थरारक आणि अंगावरती काटा आणणारी अशी ही कोकणातली स्पर्धा या ठिकाणी प्रत्येक विभागामध्ये रंगलेली पाहायला मिळते आहे। यावेळेला ही स्पर्धा जी आहे ती संगमेश्वर तालुक्यातल्या कासे या गावामध्ये आहे। तुम्ही बघू शकता की मोठ्या पद्धतीनं या ठिकाणी बैलजोड्या ज्या आहेत त्या नांगरणी स्पर्धेमध्ये उतरलेल्या पाहायला मिळत आहेत। वेगळा थरार या ठिकाणी पाहायला मिळतोय। आपल्यासोबत इथले काही ग्रामस्थ आहेत की जे आणि आयोजक आहेत की ज्यांनी या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत। काय सांगाल किती स्पर्धक आयोजित केले गेले होते आणि स्पर्धा कशी चालू आहे? एकता विकास उत्कर्ष मंडळ कासे असावे आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून आपण गेली 4 वर्ष हा कार्यक्रम आयोजित करत आहोत आणि ह्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला मिळतो आहे। यावर्षी तर तब्बल 88 जोड्या आपल्या ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि सुरेख प्रकारचा या लाल मातीतला कार्यक्रम लोकांना अनुभवायला मिळतोय। काय नेमकं या सामूहिक भात लावणीच्या स्पर्धेचं नेमकं काय नियोजन असतं आणि याचा उद्देश नेमका काय असतो? ह्या शेतीचा निश्चित उद्देश असा असेल की पुनश्च एकदा इथल्या तरुण वर्गाने शेतीकडे वळलं पाहिजे। नुसती लागवड शेतीच आहे तर दुग्ध व्यवसाय आहे किंवा असे असंख्य गोष्टी आहेत जे गावात राहून सुद्धा आपण उद्योगधंदे उभे करू शकतात। या शेतीसाठी केवळ ओढ लागावी या उद्देशाने ह्या स्पर्धा आपण आयोजित केलेल्या आहेत। नक्कीच सामूहिक या नांगरणी स्पर्धेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी किंवा तरुण वर्गाने शेतीकडे वळावं हा उद्देश ठेवून या ठिकाणी या नांगरणी स्पर्धा या ठिकाणी भरवल्या गेलेल्या पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, कासे, संगमेश्वर, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।